सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या 14 ऑक्टोबर शनिवारी सर्व पितृ अमावस्या आलेली आहे, म्हणजे शनी अमावस्या आलेली आहे. आणि परवा म्हणजे 15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे, घटस्थापनेचा दिवस. मग उद्याच आपल्याला अमावस्येला सर्व घरातील जाळं जळमटं अडगळ काढून टाकायची आहे. घरं झाडून झुडून स्वच्छ करून घ्या. ज्या ठिकाणी तुम्हाला घट बसवायचे असतील, अखंड दिवा लावायचा असेल, देवी आईची स्थापना करायची असेल, ती जागा झाडून पुसून छान सारवून घ्या. देवांची भांडी असेल, दिवे निरांजन स्वच्छ धुवून पुसून ठेवा. घराचा मुख्य दरवाजा पुसून स्वच्छ करा. उंबरठा पुसून पूजा करून घ्या. उद्या अमावस्या आहे, उंबरठ्यावर हळदीचं लेपन अवश्य करा. आणि परवा घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा मातेचे, महालक्ष्मीचे, कुलदेवीचे घरात स्वागत करा. उद्या फरशी पुसताना, अमावस्येला फरशी पुसताना, कधी पण प्रत्येक अमावस्येला फरशी पुसताना पाण्यात जाडं मीठ, थोडासा कापूर कांडून घ्यायचा. एखादी वडी कापराची बारीक कांडून ती वडी टाकावी बारीक पावडर करून, आणि चिमूटभर हळद. ते या 3 गोष्टी टाकून फरशी पुसा. कुठलाच वास्तुदोष नावाला सुद्धा राहणार नाही तुमच्या घरात. कुठली इडापिडा बाधा सुद्धा कधी तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा शिरकाव करणार नाही. तर प्रत्येक अमावस्येला फरशी पुसण्याच्या पाण्यात या 3 वस्तू टाकून फरशी पुसा. संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडा. नवरात्रीतही 9 दिवस गोमूत्र, थोडं का होईना 9 दिवस घरात गोमूत्र शिंपडा. घरात, दारात, अंगणात नेहमी 3 ठिकाणी तर आपल्या गोमूत्र शिंपडायलाच हवं. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराला सोडून कधीच जाणार नाही. म्हणतात देवी लक्ष्मी चंचल असते. जर आपण महिलांनी दर अमावस्येला आपल्या घरात हे सर्व उपाय केले तर अखंड लक्ष्मी तुमच्या घरात कायम वास करेल. ह्या दिवशी घरातील स्वयंपाकघर स्वच्छ करावे. गॅस ओटा धुवून पुसून घ्या. गॅसची छान पूजा करून घ्या. फूल, हळद, कुंकू छान वाहून पूजा करा. थोडा वेळ का होईना 2-4 थेंब तूप किंवा तेल टाकून दिवा लावा. अन्नपूर्णा माता तुमच्यावर प्रसन्न राहील. आपण जेवण बनवतो, कधी कुणाला जेवण चाखायला देतो, स्वयंपाक करतो, कुणीतरी आपली छान वाहवा करतात, तेव्हा चांगली स्तुती, प्रशंसा करणारी व्यक्ती म्हणतेच तुमच्यावर, ह्या महिलेवर माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे. म्हणून प्रत्येक अमावस्येला स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्यावे. ओट्यावरील भिंतीवर, आता स्वच्छ केलं स्वयंपाकघर, गॅस ओटा स्वच्छ केला की गॅस ओट्यावरील भिंतीवर एक हळदीने स्वस्तिक अवश्य काढावे आणि त्या स्वस्तिकच्या आजूबाजू 2-2 रेघोट्या नक्की ओढाव्या. प्रत्येक अमावस्येला ते स्वस्तिक पुसून टाकावं, नवीन स्वस्तिक काढावं. तुम्हाला मुख्य दरवाजावर सुद्धा हळदीने एक स्वस्तिक काढलं तरी पण शुभ ठरते. सर्व पित्री उद्या असल्यामुळे थोडासा दही भात कावळ्याला गच्चीवर ठेवून द्या. खायला आपल्या पितृदेवतांचे स्मरण करून अशा ठिकाणी ठेवा जेथे कावळा खाऊन जाईल. तुम्हाला गच्चीवर नसेल ठेवता येत, तुम्ही अशा ठिकाणी ठेवा म्हणजे कावळा लगेच खाऊन जाईल. ह्या दिवशी अमावस्येला चुकूनही मांस मटण खाऊ नका. मद्यपान करू नका. जरी पुढील 10 दिवस आपल्याला खाता येणार नाही तरी पण मांसाहार अमावस्येला टाळावा. प्रत्येक अमावस्येला टाळावा. अमावस्येला ह्या 3 प्रकारे आपल्याला घराची नजर उतरवून टाकायची आहे. तर पहिली नजर, एक लिंबू हातात घ्यायचा आहे. लिंबू उजव्या हातात घ्यायचा आहे. हा उपाय महिला पुरुष कुणीही करू शकतं. तिन्ही उपाय मी 3 प्रकारे तुम्हाला घराची नजर उतरवण्याचे 3 उपाय सांगणार आहे. तिन्ही उपाय तुम्ही घरातील महिला किंवा पुरुष, करती महिला करता पुरुष, आपल्या घरासाठी उपाय आपण करायचे असतात. मग तिन्ही उपाय तुम्ही करू शकता. यातील एक जरी उपाय तुम्ही केला तरी चालेल किंवा 3 जरी उपाय केले तरी चालेल. तुमच्या घराला वर्षभर कुणाची दृष्ट काय, नजर बाधा सुद्धा होणार नाही. तर सर्व पितृ अमावस्येला, शनी अमावस्या आलेली आहे, हे उपाय नक्की करा. तर एक लिंबू हातात घेऊन संपूर्ण घरात, दारापासून एक लिंबू दारात उभं राहायचं, घ्यायचा हातात, आणि संपूर्ण घरात अगदी कान्याकोपऱ्यात तुमचे जेवढे बेडरूम असेल, किचन असेल, देवघरात जाऊ नका. देवघराच्या बाहेरून, मुख्य हॉलमधून, सगळ्या ठिकाणून, तुमच्या इथं बाल्कन्या वगैरे असतील घरात, त्या बाल्कन्यांमधून सुद्धा फिरा तो लिंबू घेऊन, आणि बाहेर मुख्य दाराच्या बाहेर उभं राहून
तो लिंबू हातातच राहू द्या आणि 3 वेळा घरावरून उतरवून सरळ बाहेर जाऊन कुठंतरी फेकून द्या. तुम्ही रस्त्यावर कचऱ्यात फेकला तरी चालेल, फक्त कृपया कुणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्या. अशा प्रकारे 1 लिंबू तुम्हाला फेकून द्यायचा आहे घरावरून उतरवून. उतरवण्याच्या आधी संपूर्ण घरात तो लिंबू फिरवून घ्या आपल्या हातात घेऊन आणि मग बाहेर मुख्य दाराबाहेर उभं राहून घरात बघतो आहे आपण अशा प्रकारे उभं राहून 3 वेळा लिंबू उतरवून फेकून द्या. नंतर हातपाय धुवून घरात या. दुसरी नजर, एक नारळ हातात घ्यावे. शेंडी मुख्य दाराकडे येईल अशा प्रकारे मुख्य दारासमोर उभं राहावं. तुम्ही घरात बघत आहात अशा पद्धतीने मुख्य दाराबाहेर उभं राहा. नारळ 3 वेळा उतरवून फोडून टाका किंवा कचऱ्यात फेकून द्या. नारळावर थोडासा शेंदूर लावून घ्या. तुम्हाला त्रिशूळ काढता आलं शेंदूरनी तर काढा, नाहीतर थोडासा शेंदूर नारळाला लावा आणि नारळ घरावरून नजर काढून टाका. 3 वेळा उतरवून फेकून द्या. कचऱ्यात फेकलं चालेल, तुम्हाला फोडायचं असेल फोडून टाका. फक्त कृपया कोणाला तो प्रसाद देऊ नका, कारण शनी अमावस्या आहे, सर्व पित्री आहे. तो नारळ फेकून द्या. आपली इडापिडा, घराची इडापिडा गेली असं समजून फेकून द्या. नारळ तुम्हाला मोठा परवडत नसेल, 15 रुपयाचा आणा, 10 रुपयाचा लहानसा सुद्धा नारळ नजर उतरवण्यासाठी पुरेसा असतो. फक्त चांगला बघून आणा, तडा वगैरे गेलेला नको. तर पुन्हा दुसरा उपाय, तिसरा उपाय सांगत आहे. शनी अमावस्येला तुम्ही हा तिसरा उपाय शनी अमावस्येला, कधीही शनी अमावस्या आली हा तिसरा उपाय करू शकता. शनी अमावस्या जेव्हा येते, हातात 5 लवंग घ्यायच्या, मुख्य दाराबाहेर उभं राहायचं. जसं आपण नारळ लिंबू उतरवायला उभं राहिलो तशाच प्रकारे आपल्या दाराच्या मुख्य दाराशी उभं राहायचं. 3 वेळा आपण त्या 5 लवंगा हातात घ्यायच्या, मुठ्ठीत घ्यायच्या आणि ती मुठ्ठीने 3 वेळा आपल्या घरावरून त्या लवंगा उतरवून दक्षिण दिशेकडंच आपल्याला ह्या लवंगा फेकून द्यायच्या आहे. मग त्या बघू नका कुणाच्या पायाशी येत आहे काही, त्याचा दुसऱ्यांना काही त्रास होणार नाही. फक्त तुमच्या घराची इडापिडा, बाधा, नजरदोष दूर होऊन जाणार आहे. त्या लवंगा जोरात दक्षिण दिशेकडं फेकून द्या. तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल, बाहेर जाऊन दक्षिण दिशेकडं फेकून द्या. बस, घरी या, हातपाय धुवून घ्या. सर्व पित्री अमावस्या आहे. थोडा भात हातात घेऊन आता तुम्हाला लवंगांचा उपाय करायचा नसेल तर काय करायचं, सर्व पित्री अमावस्या आहे, थोडासा भात हातात घेऊन घरावरून उतरवून 3 वेळा उतरवायचा आणि पक्ष्यांना खायला घालून द्या. तुम्ही लवंगाने सुद्धा नजर काढू शकता किंवा भात घेऊन सुद्धा नजर काढू शकता. मी तुम्हाला आज 4 उपाय सांगितलेले आहे नजर बाधा काढण्याचे. तुम्ही लवंगांचा उपाय सुद्धा प्रभावी ठरतो. तुम्हाला भात उतरवून टाकायचा असेल तुमच्या घरावरून, तुम्ही नजर काढू शकता अशा प्रकारे. पण लिंबू आणि नारळ तर नक्की उतरवून टाका आणि लवंगांचा उपाय तुम्हाला करता येईल किंवा भाताचा करा. तुम्हाला हवा तो उपाय करा, पण नक्की हे उपाय करा. आता नजर केव्हा काढायची आपल्या घराची, एकतर सकाळी 12च्या आत काढा. 12चा काटा ढळू देऊ नका. 12च्या आत काढा किंवा सरळ संध्याकाळी 7 नंतर काढली तुम्ही शांततेत तरीही चालेल. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही घराची दृष्ट नजर काढू शकतात. भर दुपारी 1 ते 3च्या दरम्यान नका काढू. पण ही नजर केव्हा काढायची, अमावस्या तिथीतच काढावी. नंतर काढून काही उपयोग होणार नाही. अमावस्या उद्या दिवसभर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत अमावस्या आहे. तुम्ही 7 नंतर उपाय करू शकता. तर उद्या सर्व पित्रीला तुम्ही जे जेवण बनवाल, वरण भात भाजी पोळी, एखादी खीर, गोडाधोडाचा नैवेद्य गच्चीवर पित्रांच्या नावाने ठेवा. नाही जमलं, घरात कुणी नसेल तर दही भात घ्या, थोडासा पत्रावळीत ताटलीत वगैरे दही भात, थोडीशी साखर पण टाका, म्हणजे तुमच्याकडून गोड नैवेद्य पण पित्रांना जाईल. तर एका छोट्याशा पेल्यात पाणी पण घ्या, दही भात पण ठेवा, थोडंसं पाणी पण जवळ ठेवा. यामुळे काय होईल ना, पितृदेवता प्रसन्न होतील, तृप्त होतील. त्याबरोबर 1 दिवा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. तुम्ही सकाळी 12च्या आत लावला तरी चालेल, संध्याकाळी वेळ मिळाला तुम्हाला तरी चालेल. अमावस्या तिथीतच 1 दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावा. आपल्या पित्रांचं नाव घेऊन लावा. तुमच्याकडे पित्रांचा फोटो असेल तुमच्या पूर्वजांचा, पुसून वगैरे तिलक करून एखादा हार घालून द्या आणि तो दिवा दक्षिणेकडे तुमच्या पित्रांकडे तोंड करून लावून द्या. दिव्यात चिमूटभर काळे तीळ घाला.
उद्या पिंपळाचे पूजन नक्की करा. शनी अमावस्या आलेली आहे. शनी अमावस्येला प्रत्येक शनिवारी पिंपळाचे पूजन अवश्य करावे. थोड्याशा एखाद्या पेल्यात थोडंसं पाणी, दूध आणि काळी तीळ घालून त्या पिंपळाला बुंद्याशी घाला. त्याचबरोबर एक दिवा पिंपळाखाली लावून द्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आहे. तिथंसुद्धा महादेव मंदिराच्या दाराशी चौकटीत एक दिवा लावून द्या. संध्याकाळी आपल्या मुख्य दाराशी एक दिवा लावा. उद्या गाईला नैवेद्य खाऊ घाला. कुत्र्याला एक चपाती खाऊ घाला. उद्या सर्व पित्रांना, पक्ष्यांना, प्राण्यांना, गरिबांना नक्की खाऊ पिऊ घाला. त्यांना तृप्त करा. वर्षातून हा शेवटचाच दिवस आहे तुम्हाला. मग वर्षभर तुम्हाला असा योग येणार नाही आहे. तुम्ही उद्या ज्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे, पशु पक्षी, त्यांना कावळ्याला, गाईला तर आपण नेहमीच नैवेद्य देतच असतो, पण उद्या द्यायचा असेल तर नक्की देऊन द्या. कुत्र्याला घाला चपाती, गाईला गूळ, चपाती, तूप लावून दिली तुम्ही तरी चालेल. यामुळे आपले पितृ तृप्त होतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा दक्षिणेस, एक दिवा पिंपळाखाली, एक दिवा महादेवांच्या मंदिरात दाराशी चौकटीत लावायचा आहे. एक दिवा आपल्या घराच्या मुख्य दाराशी. असे 4 दिवे उद्या आपल्याला लावायचे आहे. सर्व पितृ अमावस्येला प्रत्येक महिलांनी हे 4 दिवे अवश्य लावा. पुरुषांनी पण हा उपाय केला काही हरकत नाही. महिलांना काही 4 दिवस असतील, काही प्रॉब्लेम असेल, बाहेर गेले असतील, पुरुषांनी उपाय केला काही हरकत नाही. प्रत्येक दिव्यात थोडी थोडी काळी तीळ, चिमूट भर का होईना काळी तीळ टाका. यामुळे संपूर्ण पितृदोष दूर होईल. वर्षभर पितृदेवता तुमच्यावर प्रसन्न राहतील. घरात सुख, शांती, समृद्धी, लक्ष्मी नांदेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.